मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. स्वागतम आगतम स्वागतम. आपले एक आपले मंडळ स्वागतम स्वागत करा. सर्व या ठिकाणी प्रकल्प शुभेच्छा देण्यात येईल. स्वागत करा. आपले सर्व माता भगिनी तसे हाती करून बसूया. दादा प्रथम या ठिकाणी तसे या ठिकाणी आपले गोपाल मामाजी नांदेकर यांचे देखील आगमन झालेले स्वागत. तसे या ठिकाणी आपले शहराचे चित्रपट या ठरलेलं व्यासपीठावर उपस्थित आपले उमेदवार, आपले आवडते संजय हेमगड्डीजी, मी त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देत आहे. आदरणीय कुणाल गायकवाडजी, आदरणीय अर्चना युवराज जाधवजी, आदरणीय राजनंदा गणेश डोंगरेजी, आपले चारही उमेदवार ह्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. उपस्थित माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि संक्रांतीच्या शुभेच्छा. आता थंडी सगळेजण अशी मुरमुरी भरल्या सगळ्यांना. मी जास्त वेळ घेत नाही. सिद्धारूढ मठ काय माझ्यासाठी नवीन नाही आहे. मठात तुम्ही मला नेहमी काही कार्यक्रम असला तर बोलवता. मी सगळ्या प्रत्येक चेहऱ्याला या ठिकाणी ओळखते. मी आज तुम्हाला तुमची मुलगी या नात्याने एक मागणी करायला आली आहे. आपल्या इथे महापालिका निवडणूक होते आणि 10 वर्षांनी होते ही निवडणूक. ही खरं तर दर 5 वर्षाला झाली पाहिजे. पण भारतीय जनता पक्षाने मुद्दामी निवडणूक घेतली नाही, कारण का त्यांना तुम्हाला त्रास द्यायचा होता. गोरगरीब, दीन दलित, अल्पसंख्याक, गरीब महिलांना त्रास कसा द्यायचा हे भारतीय जनता पक्षाला बरोबर. 10 वर्ष झाली ते सत्तेत आले. मोदीजी आले सत्तेत, काय म्हणालेले की महागाई कमी करू. महागाई काही कमी झाली नाही. 300 रुपयाचं सिलेंडर 900 रुपयाचं झालं. सोनं महाग झालं. डाळी टाकलेल्या शेवग्याच्या शेंगा, सगळ्या भाज्या पण महाग झाल्या. राशन मधून जे माल मिळायचा आपल्याला तो पण मिळत नाही. आठवतं आपल्याला इंदिरा गांधीची सुकरी मिळायची, ती पण बंद झाली. संजय गांधी निराधारचा पगार बंद झाला. एकमेव संजय गांधी निराधारचा पगार असायचा. ती महिला दर महिन्याला वाट बघायची की माझं डूल कधी येतं. आता ते डूलच बंद झालं. ते डूलमुळे इंदिरा गांधीची आठवण यायची. एका महिलेच्या आयुष्यात तो संजय गांधी निराधारचं पेन्शन हे आशेची किरण असायची की ते कधी होतं त्याच्यामुळे तिचं घर चालायचं. आज ते पण बंद करण्याचा पाप मोदींनी केला. नळाला पाणी येत नाही. 2 दिवसाआड पाणी यायचं काँग्रेसच्या काळात, आठवतं का नाही? काही विसरला. आज 10 दिवसाआड पाणी येतं आणि ते पण धार एवढीशी असते. आणि ते घाण वासाचं पाणी असतं, त्याच्यात आळ्या असतात, त्याच्यात किडे असतात. किती वर्ष आपण सहन करणार आहे मला सांगा. अजून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान नष्ट करण्याचा कट कारस्थान हे भाजपचे लोक. संविधानामुळे आपल्याला आरक्षण मिळालं. आरक्षण बंद करायचंय म्हणून खाजगीकरण चालवले. रेल्वेमध्ये काम करायच्या, रेल्वेच्या डिपार्टमेंट मधून काम करायचा, आता ते बंद करून सगळं कॉन्ट्रॅक्टरला दिलं आणि कायम नोकऱ्या सगळ्यांच्या गेल्या.
खासगीकरण झाल्यामुळे आरक्षण कोणालाच मिळत नाही. आज किती जण त्यामुळे बेरोजगार झाली मला सांगा. हे पाप भारतीय जनता पक्षाने केलं. आणि लहान लहान मुलं ते आपण मोटारी लावतो कारण का पाणी येत नाही, त्या मोटारीला शॉक लागून मागच्या 6 वर्षात लहान लहान मुलं दगावली. तो पाप भारतीय जनता पक्षाने केला. परवा तर एका 32 वर्षाच्या मुलाचा खून भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी केला. का? कारण का त्याला नगरसेवक पद पाहिजे होतं. त्या मुलाची एक तरुण बायको विधवा झाली आणि तिचे 2 लहान मुलं अशी त्यांना बेभाषा झाली. एवढं पाप हे लोक करत. आणि म्हणून मी तुमच्याकडे मागणी मागायला आले, तुमची मुलगी म्हणून, की काँग्रेसची फक्त मत म्हणून मी मागत नाहीये तुमच्याकडे, पण तुमच्यासाठी, गोरगरिबांसाठी आणि सोलापूरच्या प्रतिष्ठेसाठी आता हाताला मत देणं खूप महत्वाचं आहे. या देशाला वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी त्याग दिला या देशासाठी. इंदिरा गांधी एवढ्या लढल्या आपल्यासाठी आणि म्हणून त्यांना त्यांच्या छातीत गोळ्या झाडण्यात आल्या. राजीव गांधी एवढे लढले आपल्यासाठी म्हणून जेव्हा ते लोकांमध्ये गेले तेव्हा बॉम्ब ब्लास्ट मध्ये त्यांचे चिथडे उडाले. आता मला सांगा, भारतीय जनता पक्षाच्या कोणाला खर्चातलाय तरी काय या देशासाठी? मला सांगा, एक थेंब तरी व्हायलाय का या देशासाठी? फक्त पैशासाठी ते राजकारणात आहेत. आपापले ते राजकारणात पैसे कसे कमवायचे तेवढंच बघतायत, पण माझ्या गोरगरीब महिलांचे अश्रू पुसायला भारतीय जनता पक्ष कधीच आला नाही. आणि हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्याला. गेले 15 वर्ष तुम्ही मला सांभाळलं, तुम्ही मला आमदार बनवलं, हात धरून मला आमदार बनवलं. 15 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी दिली आणि हात धरून तुम्ही मला खासदार बनवलं. तुम्ही माझे मतदार नाही आहात. तुमचं आणि माझं नातं एका आईचं आणि एका मुलीचं नातं, एका भावाचं आणि एका बहिणीचं नातं. ही नाती काय 2000 रुपये देऊन बनतात का? मला सांगा. की तुमच्या सुखदुःखात तुम्ही मला सामील करून घेतलं, त्याच्यामध्ये मला आनंद मिळाला. त्या आनंदाला तोड नाहीये. कोणतेही मंत्रीपद किंवा सत्ता मला तो आनंद देऊ शकत नाही. तो मी जेव्हा सिद्धारूढ मठात येते आणि बसते ना तुमच्या सोबत, मला तो आनंद मिळतो. आणि ही काँग्रेसची संस्कृती. आणि मी म्हणत नाही की मी तुमच्यासाठी एवढं मोठं काम केलं. ते काम करणं माझं कर्तव्य आहे. कशाला आमदार खासदार झाली? ते काम करायला. ती काही मोठी गोष्ट नसते. तीच संस्कृती आहे काँग्रेसची. आम्ही कामासाठी, तुमच्यामध्ये सामील होण्यासाठी इलेक्शन लढतो आणि भाजपची लोक फक्त पैशासाठी, सत्तेसाठी इलेक्शन लढतात. आणि हा फरक आहे त्यांच्याकडे आमच्यात. आज हे लोक जे लढतायत गरीब आहेत. हेमलती तर महापौर असतील आधी, पण आता कोणाकडे पैसे नाहीत. हे पैसे नाही देणार तुम्हाला. ही तत्वाची लढाई आहे, लक्षात ठेवा. आपलं मत हे पैशाने विकत देऊ नका कोणाला. ते मताला खूप मोठी किंमत असते. ते अमूल्य मत असतं. त्याला किंमत 2000 रुपयाची नसते. आणि म्हणून जर ते आले ना भाजपची लोक पैसे घेऊन तुमच्याकडे, ते घ्या आणि त्याच्या तोंडावर टेका आणि सांगा, या पैशाने माझ्या मुलाला नोकरी मिळणार नाही. या पैशाने त्या लहान मुलाचा जो जीव गेला तो परत मिळणार नाहीये. त्या 2000 रुपयांनी त्या माऊलीचं जे कुंकू पुसलं गेलं ते परत मिळणार नाही. तुम्ही सांगा. ही लढाई फक्त आमची नाहीये. ही लढाई फक्त राजनंदाची आणि अर्चनाची नाहीये. तुम्हाला पाणी मिळव म्हणून आम्ही लढाई लढतो. तुमच्या घराबाहेरचे रस्ते झाले पाहिजे, मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, आरक्षण टिकलं पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे म्हणून आपण ही लढाई लढतो. आम्ही नाही लढलो तर कोण लढणार? हे भाजपचे चोर. ते फक्त मागच्या दरवाजाने येतील, तुम्हाला काहीतरी देण्याचं, तुम्हाला तुमची आबरू विकत घेण्याचं नाटक करतील आणि पण आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहोत. हे कधी विसरू नका. तुम्ही ते बघितलंय. सत्ता नसून सुद्धा आम्ही तुमच्या मदतीला येतो.
आणि जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा तुम्हाला 2 दिवसाआड पाणी मिळायचं, तेव्हा संजय गांधी निराधारचा पगार वेळेत जमा व्हायचा, तेव्हा राशन दिवाळी दसऱ्याला राशन दुकानात साखर पण मिळायची तुम्हाला त्यावेळेस. आणि आता ते सगळं बंद झालंय. म्हणून येणारी 15 तारीख आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. सगळ्यांनी नटून थटून मतदानाला जायचं, कारण का ते मतदान तो दिवस पण मोठा असतो. जसं आपण दिवाळी दसरा साजरा करतो तसं बाबासाहेबांनी लोकशाही साजरी करण्याचा तो दिवस आहे 15 तारीख, मतदानाचा दिवस. आणि 4ही मतं तुमची हाताला जायला पाहिजे. आम्हाला तुमची सेवा करण्याची, आम्ही ते हेमगतीची 4 जण म्हणतात, पण 4 नाही, मला विसरू नका, मी पण तुमच्या सेवेसाठी आहे आणि शेवटपर्यंत आहे. जसं मी म्हणाली, तुमची सेवा करणं, तुमची कामं करणं हा आमचा पिंड आहे. ते काँग्रेस पक्षाचा पिंड आहे, ती आमची परंपरा, आमची संस्कृती आहे. म्हणून पुन्हा एकदा ते जुने दिवस आणा आणि सोलापूरला स्वतःला मजबूत करा, मुलांना मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा हाताला मतदान करणं गरजेचं आहे. एवढीच विनंती करते. सर्वदे काय मागच्या वेळेस काय केलेलं चेतन भाऊच्या इलेक्शन मध्ये, हा आता त्यांना कळलं दुसरीकडे जाऊन काय होतं ते, म्हणून त्यांनी परत आले आता मुखासाठी. आणि म्हणून सगळ्यांनी ह्या वेळेस 4 ठिकाणी तुम्हाला दिसला हात की मार शिकता, दिसला हात की मार शिकता, दिसला हात की मार शिकता, काय नाही अक्का हे तुम्हाला करायचं आहे. 15 तारखेला तुमच्या समोर असंख्य मशीन असतील, तुम्हाला बाहेरून आवाज येईल की ताई लवकर करा लवकर करा, अजिबात त्याचं ऐकायचं नाही. जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ घ्या, त्या मशीन समोर उभे राहा, कुठे हात ते पहिले शोधा, डायरेक्ट गेल्या बटन दाबू नका, पहिले बघा की कुठे 4 हात दिसताय आणि एक एक करून कुणी आवाज येईपर्यंत ते बटन दाबा. आणि जर बाहेरून घाई केली तर बाहेर जा, त्याला 1 द्या आणि परत येऊन बटन दाबा. कारण ते भाजपची लोक असं करणार आहे, घाई करतील. मीच घाबरते कधी कधी तिकडे काय दाबायचं काय नाही आपल्याला कळत नाही. पण तुम्ही अजिबात घाबरू नका आणि सकाळी सकाळी उठून सगळी मतदान पूर्ण करून हेमगतीजींना, कुणाल गायकवाड, राजगंधा आणि अर्चनाला भरघोस मतांनी निवडून येऊन स्वतःला खंबीर करा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचा करणार ना मतदान, बच्चा रे बच्चा, सही बच्चा, सही बच्चा. त्यांना संधी द्यायचंय. साहेब म्हणाले संजय तू इकडं उभा, आणि ताई म्हणाले हेमगतीजी तुम्ही इकडे या, तिकडा साहेबांच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायचं म्हणून त्यावेळेस मी तिकडे गेलो, पण त्यावेळेस तुम्ही थोडस नाराज झाला होता. पण ताईने यावेळेस आवर्जून म्हणाले की तुम्ही 22ला जा, तुम्ही त्या भागातून निवडून आलेले, परत तिथं त्या लोकांची सेवा तुम्ही करा म्हणून ताईने या ठिकाणी मला तिकीट दिले. आणि माझ्या बरोबर हे 3 तरुण, आपल्या 2 भगिनी आणि कुणाल हे बंधू यांना उमेदवारी दिली. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही तुमच्यावर त्या ठिकाणी दिली. कारण हा भाग नेहमी काँग्रेस बरोबर राहणारा हा भाग आहे. या भागामध्ये शिंदे साहेब ज्या वेळेस खासदार होते त्यावेळेस या भागातील सर्व नागरिक हे आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत. आपण सिद्धारूढ महाराजांना त्या ठिकाणी मानणारा सर्वजण आहोत. त्यावेळेस सर्वांना सर्वांना यांची एक मागणी होती. त्यावेळेस शिंदे साहेबांच्या निधीतून 10 लाखाचं त्या ठिकाणी मठ उभा राहण्यात आला. आणि त्यानंतर विविध ठिकाणी ज्या ठिकाणी मठाची आवश्यकता आहे तसं त्या ठिकाणी आपला दुसरा सिद्धारूढ मठ या पलीकड साईडला ताईंच्या निधीतून त्या ठिकाणी झाला. आणि त्याचबरोबर या आपल्या बाबासाहेब तालीम येथे युवकांना व्यायाम करण्यासाठी मागणी त्या ठिकाणी ताईंकडे आलं. त्यावेळेस ताईंनी त्या ठिकाणी व्यायामशाळासाठी व्यायामशाळा बांधून आणि व्यायामचे साहित्य त्या ठिकाणी दिला. आणि आता नुकताच
ताईने सिद्धा रोड मठासमोर अजून एक मोठा हॉल बांधण्यासाठी जवळजवळ 25 ते 50 लाखाची निधी त्या ठिकाणी दिली. म्हणजे जे जे आपल्याला पाहिजे शिंदे साहेब असतील, मी एक नगरसेवक म्हणून आणि त्याचबरोबर आमदार म्हणून ताईने या मागण्या आपल्या पूर्ण केल्या. पण 2017ला थोडीशी चूक आपल्याकडनं झाल्यामुळे आपल्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या त्या ठिकाणी पराभूत झाला आणि 2017 ते 2025 पर्यंत या भागामध्ये जो विकास झाला तो फक्त ताईंच्या निधीतून त्या ठिकाणी विकास झाला. कारण ते लोक कधी आपल्याकडे आले का? जे जे मला भेटत होते, जे जे मला फोन करत होते की ते म्हणायचे की आम्ही त्यांच्या दारासमोर जाऊ शकत नाही आणि गेले असलं तरी काय नाही म्हणून सांगतात आणि गेले तर काय काम आहे म्हणून सांगतात. पण या आता आपण तो घाबरायचा नाही. आपल्याला त्या ठिकाणी आम्हीच दाखवलं गेलं. ज्या चुका 2017ला झाल्या ती चुका या वेळेस आपल्याला करायचा नाही. कारण आपल्या पाठीशी खंबीरपणे ताई आहे आणि त्याचबरोबर माझे सहकारी हे 4 जण आम्ही तुमच्या पाठीशी. कुणाला घाबरायचं नाही. ते येतील, तुम्हाला पैशाचे आम्हीच दाखवतील, परंतु त्या पैशाच्या आमिषाला आपण बळी न पडता काँग्रेसला मतदान करायचं आणि ताईंचा आज बळकट करायचं. कारण यापेक्षा अधिक विकास जर आपल्याला करायचं, कारण ताईने महिला भगिनीसाठी लिज्जत पापडचं उद्योग त्यांनी सुरुवात केली. ताई या भागातील एक मोठी समस्या म्हणजे या भागामध्ये राहणारे जवळजवळ सर्वच हे मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक लोक आहेत. त्यावेळेस मित्र ऍडव्होकेट केशव इंगळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, परंतु तो उमेदवार माझ्या मित्राला न मिळता मला दिला. पण मोठ्या मनाने त्यांनी मला तुम्ही चुकून दुसऱ्या उमेदवाराला जर दिला किंवा जर कर्णाला दिला तर विचार करा. महाराष्ट्रामध्ये पद्धती वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू आहे. अंबरनाथ सारख्या शाळांमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला जातोय. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला जातो. ते करणारा RSSचा कार्यकर्ता आहे, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. याचा विचार तुम्हाला मला या ठिकाणी करावा लागणार आहे. सकाळी 11 वाजता माझी आई, माझी बहीण आपल्या स्वतःच्या मुलाला शाळेला सोडवायला जाते, परंतु घरी येण्याची वाट पाहते, परंतु घरी येण्याची शाश्वती नाहीये. तरी या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर शहरामध्ये माझी आई सुरक्षित नाही, माझी बहीण सुरक्षित नाही, माझे मुलं सुरक्षित नाही. दिवसा डवळा खून केला जातोय, दिवसा डवळा बलात्कार केला जातो. अशा जातीवादी प्रचाराच्या लोकांना तुम्ही देणार? अशा जातीवादीच्या भाजप